मोठी तफावत आपण पाहतोय आकडेवारीमध्ये। एनडीएच्या बाजूने अगदी स्पष्ट बहुमत गेलेलं आहे। बिहारमध्ये पुन्हा पंतप्रधान मोदींचा करिश्मा पाहायला मिळालाय। बिहारमध्ये एनडीएच्या समोर महाआघाडीचा सुपडा साफ झालेला आहे। बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप ठरलाय। तर जेडीयू हा 2 नंबरचा। या निकालाची वैशिष्ट्य काय ते आपण पाहूया। महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये लाडक्या बहिणी एनडीएच्या बाजूने गेल्या। निवडणुकीआधी 1,30,00,000 महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10,000 जमा झाले। विकासाचा नारा बिहारच्या जातीय समीकरणावर यावेळी भारी पडला। 100हून अधिक बंडखोरांना शहांनी स्वतः भेटून शांत केलं। तर प्रत्येक जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत शहांनी बैठका घेतल्या। यावेळी मायक्रो प्लॅनिंग असं भाजपकडून करण्यात आलं होतं आणि तेच मायक्रो प्लॅनिंग यावेळी या मायक्रो प्लॅनिंगला यश आलेलं पाहायला मिळतंय। कारण 101 जागा भाजपने लढल्या आणि त्यापैकी 90 जागी सध्या भाजप आघाडीवर आलेले आहे। सगळ्यात मोठा पक्ष 1 नंबरचा पक्ष सध्याच्या आकडेवारीवरून भाजप आहे। तर दुसरीकडे जेडीयूने देखील 81 जागी आघाडी घेतलेली आहे। 101 जागा जेडीयूने देखील लढल्या आणि 81 जागी सध्या जेडीयू देखील आघाडीवर राहून 2 नंबरचा पक्ष ठरलाय। तर सगळ्यात मोठा फटका बसलाय तो मात्र आरजेडीला। सगळ्यात जास्त जागा आरजेडीने लढल्या। 143 जागी आरजेडीने आपले उमेदवार दिले। मात्र अवघ्या 27 जागी आरजेडी आघाडीवर आलेली आहे। लालू प्रसाद यादव यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का मानला जातोय। ही निवडणूक लालू प्रसाद यादव यांच्यासाठी पानिपत ठरणार का, ही चर्चा सध्या होऊ लागली। एनडीएची आकडेवारी पाहिली तर 197, महाआघाडीची आकडेवारी पाहिली तर 36। काँग्रेसचा देखील सुपडा साफ झालेला आहे। अवघ्या 4 जागी काँग्रेसला आघाडी घेता आली। काँग्रेसला आतापर्यंतचं सर्वात खराब हे प्रदर्शन आहे। तर जनसुराज्य पक्षाला मात्र 0 ठिकाणी आघाडी मिळालेली आहे। तर ही आकडेवारी आहे। भाजप 91, जेडीयू 81, एलजेपी 21, एनडीए 197। तर महाआघाडी मात्र अवघ्या 36 जागी आहे। यामध्ये काँग्रेस 4 आणि आरजेडी अवघ्या 27 जागी आघाडीवर आलेली आहे। जनसुराज्य पक्षाला आतापर्यंत कुठेही खातं उघडता आलेलं नाहीये। आघाडी देखील घेता आलेली नाहीये। सर्व 243 जागांवर उमेदवार लढवले तरी देखील राघोपूरमध्ये तेजस्वी यादव 2288 मतांनी पुन्हा एकदा पिछाडीवर। राघोपूरमध्ये भाजपचे सतीश कुमार हे आघाडीवर आलेले आहेत। ही काटेकी टक्कर या ठिकाणी पाहतोय। 2288 मतांनी तेजस्वी यादव हे पिछाडीवर गेलेले आहेत। तेजस्वी यादव यांची हॅट्रिक आता मुकणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर करून तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली। एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। बिहारमध्ये एकदम महाराष्ट्र पॅटर्न संजय राऊत यांनी हे ट्विट केलेलं आहे। जी आघाडी सत्तेवर येणार त्यांना 50च्या आत संपवलंय असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय। निवडणूक आयोग आणि भाजप राष्ट्रीय कार्यकर्ते असं राऊतांनी टोला लगावला। बिहारच्या निकालांना धक्का बसण्याची गरजच नाहीये असं देखील संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। बिहारमध्ये एकदम महाराष्ट्र पॅटर्न संजय राऊत यांचं हे ट्विट। नेमकं काय म्हटलंय ट्विटमध्ये पाहूया। बिहारच्या विधानसभा निवडणूक निकालाने धक्का बसायची गरज नाही। निवडणूक आयोग आणि भाजप यांचे हातात हात घालून राष्ट्रीय कार्य सुरू होतं। ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणं शक्य नव्हतं। एकदम महाराष्ट्र पॅटर्न जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती, त्यांना 50च्या आत संपवलं। संजय राऊत यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे। बिहारमध्ये एकदम महाराष्ट्र पॅटर्न संजय राऊत यांचं हे ट्विट। जी आघाडी सत्तेवर येणार त्यांना 50च्या आत संपवलं असं देखील राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। तर बिहारच्या निकालांना धक्का बसण्याचं कारण नाही असं संजय राऊतांनी ट्विट करत म्हटलेलं आहे। बिहारमध्ये एकदम महाराष्ट्र पॅटर्न असं ट्विट संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलंय। जी आघाडी सत्तेवर येणार त्यांना 50च्या आत संपवलंय अशा शब्दात राऊतांनी टोला लगावलेला आहे। निवडणूक आयोग आणि भाजप राष्ट्रीय कार्य